नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचे आभार। त्याचं कारण असं आहे की तुम्ही हजारोंच्या संख्येनं आपले व्हिडिओ बघत आहात आणि अल्पावधीतच आपले 64,000 सबस्क्रायबर झालेले आहेत। त्यामुळे सर्वप्रथम आपलं सर्वांचा आभार आहे। आणि आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत, तो आहे रेशनच्या संबंधित। आणि मित्रांनो, सप्टेंबर महिन्यापासून जे काही रेशन आहे ते बंद होणार आहे। आता नेमकं हे कोणाचं बंद होणार आहे, का बंद होणार आहे, याची सगळी आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची। आता त्यामध्ये बरेचसे असे असू शकतात, काही रेशन आणत असतात असे आणि काही न आणणारे असे सुद्धा असू शकतात। त्यामुळे रेशन कार्ड सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येणार आहे। कारण बरेच जण काय करतात, रेशन आणत नाहीत आणि रेशन नाही आणत म्हणल्यावर त्यांना वाटतं की आपल्याला काय गरज आहे त्याची, पण त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता विषय असा आहे मित्रांनो की या रेशन कार्ड संदर्भात जे काही म्हणजे घोळ होते, म्हणजे बरेचसे हे रेशन घेणारे त्यामध्ये काही डुप्लिकेट होते, काही बोगस होते आणि यांची पडताळणी करण्यासाठी शासनाने ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला होता। आता ई-केवायसी करण्यासाठी म्हणजे त्या रेशन धारकाचं थंब देऊन ई-केवायसी करता येते किंवा मोबाईलद्वारे करता येते, असे 2-3 प्रकारे या रेशन कार्डच्या ई-केवायसी करता येत होत्या। मात्र बऱ्याचशा लोकांनी या रेशन कार्डच्या ई-केवायसी कडे पाठ फिरवली की त्यामध्ये बरेच असे होते की आपल्याला काही रेशन लागत नाही, मग आपल्याला काय करायची केवायसी असे म्हणणारे होते। मात्र त्यांच्यासाठी सुद्धा रेशन कार्ड हे महत्त्वाचं आहे। कारण रेशन कार्ड हे नुसतं रेशन घेण्यासाठी नसून आपला एक तो रहिवासाचा पुरावा आहे। म्हणजे आपल्याला जर ऑनलाईन एखाद्या वेळेस कुठं फॉर्म भरायचा असेल किंवा ऑफलाईन सुद्धा भरायचा असेल, एखाद्या योजनेसंदर्भात असेल, तर आपल्याला रेशन कार्ड हे लागतच असतं। त्यामुळं जे रेशन घेत नसतील त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण या अगोदर सुद्धा रेशन कार्डची ई-केवायसी कशी करायची त्या संबंधीचा व्हिडिओ टाकलेला आहे। आणि ई-केवायसी साठी आपल्याला कुठं रेशन दुकानदाराकडे जायची गरज नाही, कुठं CSC सेंटरवर किंवा एखाद्या ऑनलाईन जो अर्ज भरतो त्याच्याकडे जाण्याची गरज नाही। तर आपण रेशनची ई-केवायसी ही घर बसल्या करू शकतो आणि त्या संबंधीचा व्हिडिओ आपण केलेला आहे, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आता महत्त्वाचा विषय आहे की रेशन कार्डची ई-केवायसी जे काही रेशन घेणारे असतील यांनी केलेली नसेल तर त्यांच्यासाठी आता 31 ऑगस्ट पर्यंत ही ई-केवायसी करता येणार आहे। मात्र त्यानंतर त्यांचं रेशन कार्ड हे ब्लॉक करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना रेशन मिळणार नाही। हा विषय झाला जे रेशन घेतात त्यांच्यासाठी। मात्र बरेचसे असे असतात की रेशन घेत नाहीत, मग त्यांच्यासाठी सुद्धा ही ई-केवायसी करणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की त्यांना जर भविष्यात कुठं रेशन कार्डचं काम पडलं तर मित्रांनो, आता रेशन कार्डचा नंबर हा ऑनलाईन झालेला आहे। त्यामुळे आपल्याला जर रेशन कार्ड एखाद्या योजनेसाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी लागत असेल तर अशा वेळेस मग आपलं जर रेशन कार्ड बंद पडले तर आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे प्रत्येकानं 31 ऑगस्ट पर्यंत या रेशनची ई-केवायसी करणं बंधनकारक आहे, नसता सप्टेंबर महिन्यापासून त्यांना रेशन मिळणार नाही। अशी ही महत्त्वाची माहिती होती। मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।